आणि आज आपण स्टडी करणार आहोत कपॅसिटी ऑफ अ सोल्युशन टू डिझॉल्व सॉल्यूट. पण त्याचंच पहिले आपण 11वीला स्टडी केलेलं आहे. परत द डिफरंट युनिट्स विच यूज टू एक्सप्रेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन्स. डिफरंट युनिट्स used to express the concentration of solutions. तर तुम्हाला आठवत असतील 11वीमध्ये आपण स्टडी केलं आहे मोलॅरिटी. मोलॅरिटी म्हणजे काय, त्याच्यानंतर मोलॅलिटी, तिसरा महत्त्वाचा प्रकार मोल फ्रॅक्शन, तिसरं महत्त्वाचं युनिट मोल फ्रॅक्शन. त्याच्यानंतर पर्सेंटेज बाय मास, पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम, असे हे वेगवेगळे युनिट्स की ज्याच्यामध्ये आपण सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करू शकतो. मग त्याच्यामध्ये मोलॅरिटी म्हणजे काय, व्हॉट इज मोलॅरिटी. पहिला प्रकार, पहिलं युनिट मोलॅरिटी. द नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ द सोल्युशन्स. याप्रमाणे आपल्याला डेफिनेशन करता येईल. त्याचं सिम्बॉल जे आहे ते कॅपिटल एम यूज करतो आपण. द नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट dissolve in 1 liter of the solution. 1 liter of the solution. मॅथमॅटिकली आपण हे याप्रमाणे लिहू शकतो. कॅपिटल एम इज इक्वल टू मास ऑफ सॉल्यूट सिंपल मॅथमॅटिकल एक्सप्रेशन बघा, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. बघा, द नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट डिझॉल्व इन 1 लिटर ऑफ द सोल्युशन. याप्रमाणे सिंपल डेफिनेशन. आणि हे आपण 11वीला समजून घेतलेले आहे. म्हणजे आपण समजा 1 मोलर सोल्युशन प्रिपेअर करतो आहे, त्यावेळेस त्या पर्टिक्युलर सबस्टन्सचं मॉलिक्युलर मास इतकं वेट घ्यायचं आणि त्याला 1 लिटरमध्ये डिझॉल्व करायचं. ते जे सोल्युशन देतं ते म्हणजे 1 मोलर सोल्युशन. म्हणजे 1 मोलर सोल्युशन समजा तुम्हाला सोडियम हायड्रोक्साईड NaOHचं प्रिपेअर करतायत समजा तुम्ही. मग NaOHचं मॉलिक्युलर मास 23 प्लस ऑक्सिजन 16 प्लस 1 दॅट इज 40 ग्राम इतकं सॉल्यूट घेतलं तुम्ही आणि ते समजा 1 लिटर पाण्यामध्ये डिझॉल्व करता आहे. डिझॉल्व इन 1 लिटर ऑफ वॉटर. हे सोल्युशन देईल तुम्हाला 1 मोलर सोल्युशन. याप्रमाणे आपण सिंपल डेफिनेशन करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त याचे युनिट तुम्हाला सांगता येईल. ते याप्रमाणे नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट डिझॉल्व इन 1 लिटर ऑफ सोल्युशन. आणि त्याचा एक्सप्रेशनवरून तुम्हाला सहज समजतं ते. इथं मोल्स ऑफ सॉल्यूट मोल्स ऑफ सॉल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन इन लिटर. आणि याच्यावरून तुम्ही सहज त्याला युनिट देऊ शकता. ते याप्रमाणे मोल पर लिटर.
दुसरे युनिट आहे मोलॅलिटी. बघा काय फरक आहे मोलॅरिटी आणि मोलॅलिटी. आपण मोलॅरिटीसाठी कॅपिटल एम वापरतो, मोलॅलिटीसाठी स्मॉल एम. याचे डेफिनेशन आपल्याला याप्रमाणे करता येईल. द नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट, द नंबर ऑफ मोल्स ऑफ solute present in 1 kilogram of a solvent. Number of moles of solute present in a 1 kilogram of a solvent. याप्रमाणे आपल्याला सिंपल डेफिनेशन त्याची करता येईल. त्याचा व्यतिरिक्त त्याचं एक्सप्रेशन बघा, थोडक्यात सोप्या भाषेत आपल्याला याप्रमाणे लिहिता येईल. स्मॉल एम मोलॅलिटी, मोल्स ऑफ सॉल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्वेंट इन किलोग्राम. म्हणजे ज्यावेळेस आपण मोलॅरिटी घेतोय त्यावेळेस व्हॉल्यूम घ्यायचं आपल्याला लिटरमध्ये, आणि मात्र मोलॅलिटी ज्यावेळेस बघतोय त्यावेळेस सॉल्वंट जे आहे ते आपल्याला किलोग्राममध्ये मेजर करायचं आहे, इन 1 किलोग्राम. याच्यामध्ये सेम त्याचप्रमाणे तुम्हाला नंबर ऑफ मोल्स काढावे लागतील. जे सहज आपण जर 1 मोल म्हटलं तर त्यावेळेस 1 मोलल, इट्स 1 मोलल. ज्यावेळेस आपण 1 मोलल म्हणतो आहे त्यावेळेस एखाद्या पर्टिक्युलर सबस्टन्सचं मोलेक्युलर मास इतकं वेट. जसं की आपण एक्झाम्पल घेतलं आहे सोडियम हायड्रोक्साईडचं 40 ग्राम आपण 1 मोल म्हणतो आहे, 1 मोललसाठी 40 ग्राम घेणार आहे. ते डिझॉल्व करायचं आपल्याला. मात्र यावेळेस सॉल्वंट जे आहे ते आपल्याला किलोग्राममध्ये घ्यायचं आहे. मास ऑफ अ सॉल्वेंट इन किलोग्राम. आणि याच्यावरून सहज आपण त्याचे युनिटही लिहू शकतो, मोल पर किलोग्राम. याप्रमाणे त्याचं युनिट आपल्याला लिहिता येईल. याप्रमाणे हे 2 युनिट्स, एक मोलॅरिटी आणि एक मोलॅलिटी. आपण सॉल्वंट बघतोय, मास ऑफ सॉल्वंट इन किलोग्राम, आणि मोल. सॉल्वंट हे आपण किलोग्राममध्ये घेतोय, त्याच वेळेस मोल एक. या अशा दोन्ही टर्म्स अशा आहे की ज्यांच्यावर टेम्परेचरचा काहीही इफेक्ट होणार नाही. म्हणजे मोलॅलिटीवर टेम्परेचरचा काही इफेक्ट होणार नाही. मोलॅलिटी इज अ टेम्परेचर इंडिपेंडंट, मोलॅरिटी मात्र टेम्परेचर डिपेंडंट आहे. पुढे आपण कंटिन्यू करू. आपण पहिले 2 युनिट्स मोलॅरिटी आणि मोलॅलिटी. मोलॅरिटी आणि मोलॅलिटी दोघांचा उच्चार जवळपास सारखा आहे. मोलॅरिटी आणि मोलॅलिटी. बघा, रिटी आणि मोलॅलिटी. आणि याच्यामध्ये मोलॅरिटी इंडिकेट करताना किंवा त्याच्यासाठी जे सिम्बॉल वापरतो ते कॅपिटल एम, आणि मोलॅलिटीसाठी आपण वापरतो स्मॉल एम. दोघांमध्ये फरक असा आहे, आपण जे सॉल्वंट घेतो मोलॅलिटीमध्ये ते किलोग्राममध्ये घेत असतो, आणि मोलॅरिटीमध्ये सोल्युशन घेतो ते आपण लिटरमध्ये घेत असतो. त्याच्या व्यतिरिक्त आपण त्यांचे युनिट्सही स्टडी केले. आणि त्याच वेळेस आपण हेही पाहिलं की मोलॅरिटी ही टेम्परेचर डिपेंडंट आहे, आणि मोलॅलिटी जसं की आपण सॉल्वेंट जे आहे ते किलोग्राममध्ये घेत असल्यामुळे मोलॅलिटी हे टेम्परेचर इंडिपेंडंट आहे. पुढचे युनिट आहे मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन जे आपण 11वीला स्टडी केलंच आहे. बघा, त्याची डेफिनेशन आपल्याला याप्रमाणे करता येईल. इट इज द रेशो ऑफ number of moles of any component
to the total number of moles of the solution. आपण सोल्युशन घेतल्यानंतर त्याच्यामध्ये सॉल्यूट आणि सॉल्वंट, मग याप्रमाणे पाहिलं तर त्याच्यातलं एका कंपोनंटचं नंबर ऑफ मोल्स ऑफ एनी कंपोनंट टू द टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ द सोल्युशन्स, यांचा जो रेशो असतो त्यालाच आपण म्हणतो मोल फ्रॅक्शन, जे आपण एक्स या सिम्बॉलने दाखवत असतो. म्हणजेच आपण जर समजा ए सॉल्यूट घेतलं आणि बी सॉल्वंट, याप्रमाणे जे सोल्युशन तयार झालं आहे त्या सोल्युशनमध्ये ए सॉल्यूट आणि बी सॉल्वंट घेतलेला आहे समजा, तर एक्स ए म्हणजेच मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्यूट, याप्रमाणे आपल्याला लिहिता आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉट बी सॉल्वंट सॉल्यूट, सॉल्यूटचं घेतो आपण मोल फ्रॅक्शन, त्याच वेळेस नंबर ऑफ मोल्स ऑफ अ सोल्युशन मीन्स सॉल्वंट अँड सॉल्यूट, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट, याप्रमाणे हा रेशो, इट इज द रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ एनी कंपोनंट, सॉल्यूट घेतला आपण, टू द टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ द सोल्युशन. मग त्याचप्रमाणे आपल्याला एक्स बी म्हणजे सॉल्वंटचं मोल फ्रॅक्शन लिहिता येईल एन बी अपॉन एन ए प्लस एन बी, आणि एखाद्या सोल्युशनमध्ये असलेल्या कंपोनंटचा मोल फ्रॅक्शनचे जर आपण सम पाहिली, जसं की एक्स ए प्लस एक्स बी जर काढलं तर एन ए प्लस एन बी अपॉन एन ए प्लस एन बी, जे तुम्हाला एन ए प्लस एन बी अपॉन एन ए प्लस एन बी विच इज इक्वल टू 1, म्हणजे सम ऑफ मोल फ्रॅक्शन्स ऑफ द ऑल कंपोनंट्स विल बी इक्वल टू 1, हे आपल्याला दिसेल. मोल फ्रॅक्शन